अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, दत्तगुरू काय सांगत असतात? गुरुदत्तांचं तत्वज्ञान एका वाक्यात सांगायचं झालं तर ज्या हाताने आपण दुसऱ्यांना उभं करतो त्याच हाताला देव आधार देत असतो. गुरुदत्तांची शक्ती म्हणजे चमत्कार नाही, तर गुरुदत्तांची शक्ती म्हणजे करुणा. ते सांगतात, मदत करा, प्रेम द्या, शांतता पसरवा, दोष पाहू नका आणि उदार अंतकरणाने सर्वांना माफ करा. कारण देवांपर्यंत पोचण्याचा सर्वात छोटा रस्ता म्हणजे एखादा जीव वाचवणं. मित्रांनो, आज मी तुम्हाला दत्तगुरूंच्या जीवनातील एक प्रसंग सांगणार आहे. एका रात्री दत्तात्रेय जंगलात चालत होते. अंधार दाटला होता. अचानक एक वृद्ध माणूस त्यांना दगडावर बसलेला दिसला. तो थरथरत, थकलेला आणि रडत होता. गुरुदत्तांनी त्याला विचारले की तुम्ही का रडत आहे? ते वृद्ध म्हणाले, माझ्याकडे काहीच नाही, मी कुणाला मदत करू शकत नाही आणि म्हणून मी निरुपयोगी आहे. श्री दत्तगुरू त्यांच्या बाजूला जाऊन बसले. त्यांचा हात धरून म्हणाले, अरे मदत म्हणजे फक्त पैसा नाही, मदत म्हणजे शब्द, मदत म्हणजे सात्वन, मदत म्हणजे हसू, मदत म्हणजे प्रेम. तुझा कुठलाही एखादा शब्द एखाद्याचे आयुष्य बदलू शकतो. ते वृद्ध शांत झाले. गुरुदत्त त्यांना म्हणाले, देवाला हजारो दिवे नकोत, देवाला फक्त एक जळणारा माणूस पाहिजे, जो की दुसऱ्यांसाठी जगत आहे. मित्रांनो, दत्त जयंती आपल्याला सांगते, देव दिसत नाही, मग देवासारखं वागायला सुरुवात करा. एखादा भुकेला असेल तर त्याला अन्न द्या. एखाद्याचं मन तुटलेलं असेल तर त्याला शब्द द्या. एखादा एकटा असेल तर त्याला साथ द्या. एखादा चुकलेला असेल तर त्याला मार्ग द्या. दत्त म्हणजे देणारा आणि देणारा म्हणजे देव असतो. मित्रांनो, दत्तगुरू म्हणतात, सुख शोधू नका, सुख द्या. सुख तुमच्या मागे येईल. लोकांवर राग करू नका, लोकांना समजा. कुणावर अवलंबून राहू नका, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. जग तुम्हाला विसरेल, पण देव तुमची प्रत्येक कृती पाहत असतो. मित्रांनो, दत्त जयंतीला काय करावे? तर दत्तगुरू सांगतात, एक चांगलं काम करा. एका गरजू व्यक्तीला मदत करा. एखाद्या रडणाऱ्या माणसाला सांत्वन द्या. एखाद्याच्या चुकीला माफी द्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनातील अहंकार काढून टाका. हीच भगवंताची सर्वात मोठी पूजा आहे. दत्त जयंतीचा खरा मंत्र म्हणजे लोकांच्या आयुष्यात प्रकाश बना. एवढं केलं की गुरु दत्त तुमच्या मागे उभे राहतील. कारण जिथे मदत असते तिथेच देव असतो. दुःख येऊ द्या, पण मन तुटू देऊ नका. अपयश येऊ द्या, पण चालणं थांबवू नका. लोक काय बोलतात ते महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे महत्त्वाचं आहे. अडचण ही कुणाच्या आयुष्यात आली नाही असा माणूस शोधून सापडणार नाही, पण अडचणींना धैर्याने सामोरं गेलेल्या माणसांनाच यश मिळतं. मित्रांनो, दत्त म्हणजे दिलेले, देणारे आणि मार्ग दाखवणारे. गुरुदत्त हे त्रिमूर्तीचे स्वरूप आहे. ब्रह्मा म्हणजे निर्माण, विष्णू म्हणजे पालन आणि शिव म्हणजे संहार. म्हणजेच आपल्या जीवनाच्या तीनही बाजूचं मार्गदर्शन एकाच स्वरूपातून मिळतं. आणि म्हणूनच दत्त म्हणजे संपूर्ण जीवनाचं मार्गदर्शन. दत्त जयंती म्हणजे फक्त देवाचा जन्मदिवस नाही, तर तो आहे जागृतीचा दिवस, ज्ञानाचा दिवस आणि आपल्या जीवनाला नव्या दिशेने नेण्याचा दिवस. मित्रांनो, दत्तगुरू म्हणतात, ज्ञान मिळवण्यासाठी मोठं डोंगर चढण्याची गरज नसते. ज्ञान तर आपल्या आजूबाजूला विखुरलेले आहे. फक्त डोळे उघडण्याची गरज आहे. मित्रांनो, दत्त जयंतीचा दिवस ही विनंती आहे
की कुणीतरी तुमच्या मदतीची वाट पाहतंय, त्यांच्यासाठी दत्त बना. कधीकधी देव आपल्याकडे येत नाही, कारण देवाला तुम्हीच कुणाच्या आयुष्यात देव व्हावं वाटतं. या दत्त जयंतीला तुम्ही एका व्यक्तीला मदत केली की समजा दत्तगुरूंनी तुमचे संपूर्ण वर्ष आशीर्वादात केलं. मित्रांनो, दत्तगुरू तुम्हाला संपत्ती देतात ती कर्मामुळे, पण सामर्थ्य देतात ते तुमच्या करुणेमुळे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.